उठा दिवाळी आली आणि शेंगा काढायची वेळ झाली, असं काहीतरी आमचं चालू होतं बरं का. सकाळी असे फटाकडे वाजवले आणि आम्ही निघालो होतो आमच्या गावाला, कारण काढायच्या होत्या शेंगा. माझ्यासोबत येणार होता आज माझं पिल्लूला घेतलं आणि आम्ही गेलो स्टँडवरती. ते बघा इतक्या बस होता ना, आज पहिल्यांदाच मी एवढं बस बघितल्या होत्या, कारण होती दिवाळी. प्रवाशांची गर्दी तर तुंब होती, किती गर्दी होती. त्यानंतर एका बसचा कंडक्टरांना त्यांचा दरवाजाच उघडत नव्हता बरं का. त्याच्यानंतर असं शेवटी आमची बस आली आणि आम्ही असं गारठत बसलो. स्टॉपवरती उतरलो आणि चालत निघालो. आमच्या गावापर्यंत काही बस नसते, एकच असते मुक्कामी. त्यानंतर आम्हाला बारक्या न्यायला आला. आम्ही फायनली गाडीवरती बसल्यावरती आम्हाला भारी वाटलं, कारण आम्ही घराच्या जवळच येणार होतो. आणि हे बघा लगेच काका भाच्याची कुसूर चालूच होती. फायनली घरी गेले, आवरलं, कपडे वगैरे चेंज केले आणि मेन काम होतं आमचं शेंगा काढायचं, कारण येणार होता पाऊस तर कधी शेंगा काढायला घाला पाहिजे होता आणि रानही पेरायचं होतं, म्हणून एवढे सगळे गडबड चालली होती. त्यातून असे सगळे त्यांना आम्ही दुपारच्या वेळेत बघा हे असं पिल्लू आमचं डोकावून बघत होतं. त्याला ठेवलं होतं खोलीत. त्याच्यानंतर डबा नेला आणि डबा खाल्ला. आणि हे बघा ह्या दोघांच्याशी कायम भांडणं असतं बरं का. तो त्याला रडवून गेला. दोघं पण बारकीचं, कोणाला काय बोलायचं असं होतं. आणि त्यात हे आमचं बारकं पिल्लू त्या सगळ्यांच्या लाडाचं. काकाने शेवटी मार खाल्ला आणि नंतर हे बघा असं खेळत होतं गाडी. आम्ही जाईल तिथं आमची गाडी आमच्या सोबतच लागली. इव्हिनिंगच्या टायमिंगला कानावले लाडू खायची सुरुवात झाली होती आणि त्याच्यासोबत होता चहा. इतकं भारी ना चहा कानावल्या आणि रानामध्ये मस्त वाटतं. मला तर खूप आवडतं. शेंगा वगैरे काढल्या, सगळे गणगटीत आहेत. पाहिजे शेंगा काही नव्हत्या. त्यानंतर खूपच वेळ झाला होता. शेंगा वगैरे भरला आणि आम्ही गेलो घरी गेल्यानंतर सर्वांची वेळ झाली होती फटाकडे वाजवायची.